डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन ही देशाची अपरिमित हानी आहे. या देशाचे ते महान सुपुत्र होते. आज आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था 10 वर्षामध्ये इतके उपद्व्याप करूनही टिकून आहे. मागच्या 10 वर्षामध्ये सध्याच्या सरकारनं इतके सुरुंग लावले, इतके उपद्व्याप केले, तरी जी टिकून आहे त्याचं संपूर्ण श्रेय हे डॉक्टर मनमोहन सिंग यांना जातं. एक अत्यंत सचोटीचा, प्रामाणिक नेता, प्रशासक, अर्थशास्त्रज्ञ, जागतिक कीर्तीचा विद्वान. त्याने 10 वर्ष या देशावरती आपली छाप उमटवली. विरोधी पक्ष नेते म्हणून सुद्धा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला त्याने दिलेले इशारे एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून खरे ठरले. नोटबंदीच्या काळामध्ये संसदेतलं त्याचं भाषण या देशानं पुन्हा पुन्हा ऐकलं पाहिजे. नोटबंदीमुळे देशाचा GDP 2% घसरेल. नोटबंदी हे डिझास्टर आहे. हा देश उद्ध्वस्त होईल. अशा अनेक प्रकारचा इशारे त्यांनी दिले आणि ते खरे ठरले. मनमोहन सिंग हे विकास पुरुष होते. देशाच्या तिजोरीमध्ये फक्त 16 दिवस पुरेल इतकंच महसूल शिल्लक असताना त्यांच्या हातामध्ये देशाचं अर्थ खातं नरसिंह राव यांनी दिलं. विचार करा, फक्त 16 दिवस पुरेल इतकेच पैसे या देशाच्या तिजोरीत असताना नरसिंह राव यांनी अर्थशास्त्राच्या या डॉक्टरला अर्थमंत्री केलं आणि त्याच्या हातामध्ये देश सोपवला. नंतर ते प्रधानमंत्री झाले. आज नरेंद्र मोदी हे 85 कोटी लोकांना जे फुकट धान्य देत आहेत, गरिबांना, कोणीही उपाशी राहणार नाही. प्रत्येकाच्या घरात चूल पेटे. ही योजना मूळ मनमोहन सिंग यांची आहे. अन्न सुरक्षा कायदा त्याने आणला. अन्न सुरक्षा कायदा हे त्यांचं योगदान आहे. रोजगार हमी योजना म्हणजे मनरेगा, प्रत्येकाला काम मिळालं पाहिजे, ही सुद्धा त्यांचीच योजना आहे. अशा अनेक योजना त्यांनी देशाच्या जनतेसाठी आणल्या. अत्यंत प्रामाणिक म्हणून, सचोटीचा म्हणून त्यांचा बोलबाला होता, तो शेवटपर्यंत टिकला. देश त्यांच्या जाण्यानं, माजी पंतप्रधान असून सुद्धा त्यांच्या जाण्यानं दुःखी आहे. मुंबईवर त्यांचं विशेष प्रेम होतं, कारण ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून मुंबईत त्यांनी काम केलं. मुंबईतली जी मेट्रो तुम्हाला दिसते त्याचे श्रेय कोणी घेऊ द्या, त्याचं श्रेय मी डॉक्टर मनमोहन सिंग यांना देईन. मेट्रोचं पहिल्या फेजचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, ते मला आठवत आहे. आणि मुंबईच्या विकासासाठी त्यांची काही स्वप्न होती, ती त्यांनी फार गाजावाजा न करता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आम्ही प्रधानमंत्री म्हणून सुद्धा पार्लमेंटला असताना त्यांच्याशी आमचा संवाद राहिला. ते विरोधी पक्षात आले तेव्हाही त्यांच्याशी आमचा संवाद राहिला. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते आणि ते त्यांनी कायम टिकवले. कोणाचाही द्वेष न करणारा, जाती धर्माचा द्वेष न करणारा असा हा नेता. त्यांचं जाणं हे अत्यंत दुःखदायक आहे. विशेषतः ज्या परिस्थितीतून आपला देश सध्या चाललेला आहे त्यातून मार्ग काढण्यासाठी आज मनमोहन सिंग हवे होते. त्यांनी कोणाशीही संवाद तोडला नाही. 250च्या वर पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत. कोणत्याही प्रधानमंत्र्याने घेतल्या नाहीत. नरेंद्र मोदींनी एकही पत्रकार परिषद आतापर्यंत घेतली नाही. पण 250च्या वर पत्रकार परिषदा त्यांनी आपल्या कारकिर्दीत घेतल्या.
आणि पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलेलं. कोणत्याही प्रश्नापासून ते पळून गेले नाहीत. काँग्रेस पक्षाच्या वाढीमध्ये सुद्धा त्यांचं योगदान आहे. असे मनमोहन सिंग हे आज आपल्यातून निघून गेले आणि त्यांचं स्मरण या देशाला कायम राहील. कारण संकटात सापडलेल्या देशाला आधार देण्याचं काम त्यांनी केलं. आम्ही सातत्यानं जेव्हा ते संसदेत यायचे, प्रधानमंत्री म्हणून यायचे आणि फार मोकळेपणानं वागायचे. आताच्या किंवा आधीच्या कोणत्याही प्रधानमंत्र्यासारखा त्यांचा बडेजाव नव्हता. लॉबीमध्ये भेटायचे, सभागृहात भेटायचे, शिवसेनेची शिष्टमंडळ जेव्हा त्यांच्याकडे जायची तेव्हा ते आमच्याशी प्रेमानं संवाद साधायचे. प्रत्येक वेळेला ठाकरेजी कैसे है, म्हणजे बाळासाहेब कसे आहेत हे विचारायचे. बाळासाहेबांनंतर उद्धवजी कैसे है असं ते विचारायचे आम्हाला सातत्याने. आणि आम्हाला वाटायचं की इतका मोठा माणूस आपल्याला ओळखतो की नाही, पण आम्ही समोर गेल्यावरती प्रत्येकाला नावानं संबोधायचे. राऊतजी कैसे हो, देसाईजी कैसे हो. म्हणजे फार एक या पृथ्वी तलावरचा तो देवदूत होता, देवाचा माणूस होता असं मी वाटतं.